फणस खाऊन झाल्यानंतर त्याच्या बिया म्हणजे आठळ्यांचा तुम्ही विविध पद्धतीने वापर केलाच असेल. उकडवून खाल्ल्या असतील किंवा भाजीमध्ये टाकून खाल्ल्या असतील किंवा त्याची भाजीसुद्धा केली असेल. पण आज मी तुम्हाला त्याच बियांपासून इतके पौष्टिक असे फक्त 3 पदार्थ वापरून फणसाच्या आठळ्यांचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे. हे लाडू दिसायला जितके सुंदर दिसतात तेवढेच खायला चविष्ट लागतात आणि शरीरासाठी पौष्टिक देखील आहे. साधी सोपी रेसिपी आहे नेहमीप्रमाणेच. फक्त 3 ते 4 पदार्थात हे लाडू तयार होतात. विशेष म्हणजे हे लाडू तयार करण्यासाठी मी अजिबात साखरेचा सुद्धा वापर केलेला नाही. चला तर मग लगेचच पाहूया फणसाच्या बियांचे लाडू कसे बनवायचे. नमस्कार, मी प्रेषिता. प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. फणसाचे बियांचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी एक तवा गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये मेजरमेंट कपचा 1 कप भरून फणसाच्या बिया घेतल्या आहेत. गऱ्यांपासून या बिया वेगळ्या करून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेल्या आणि त्यानंतर कोरड्या करून घेतल्या आहेत. आता या संपूर्ण बिया आपल्याला या तव्यामध्ये घालायच्या आहेत आणि मंद आचेवर बियांचा खमंग सुवास येईपर्यंत आणि हलकी हलकी साल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. पूर्ण साल सुटली जात नाहीत, पण त्यावर भाजण्याचे डाग येतात आणि त्यामधून खमंग असा सुवास बाहेर पडायला सुरुवात होते. या बिया भाजण्यासाठी आपल्याला साधारण 6 ते 7 मिनिटांचा वेळ लागतो. पण मंद आचेवरच भाजायचे आहेत म्हणजे सालं सुटायला मदत होते. काही मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता बियांचा रंग पूर्णपणे बदलला गेला आहे. त्यावर भाजण्याचे डाग पडायला सुरुवात झाली आहे आणि खमंग सुवास सुद्धा बाहेर पडायला सुरुवात झाली आहे. असं झालं की लगेचच ह्या बिया एका ताटामध्ये काढायच्या आणि पूर्णपणे गार करून घ्यायच्या. गार झाल्यानंतर बघू शकता अशी बियांची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत. भाजल्यामुळे लगेचच सालं सुटायला मदत होते. फक्त हेच काम थोडंसं मेहनतीचं आहे, पण लाडू मात्र खूप चविष्ट लागतात. या बिया भाजल्यामुळे आतील बी उष्णतेमुळे आकसली जाते आणि सालं भराभर अशी सुटली जातात. इथे मी सर्व बियांची सालं काढून घेतली आहेत आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत. खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही या बिया ठेचून घेऊ शकता. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि ह्यामध्ये या भाजलेल्या बिया घालायच्या आहेत आणि मिक्सरचं झाकण लावून ह्याची दरदरीत अशी पूड करून घ्यायची. इथे बघू शकता मी कशी दरदरीत पूड करून घेतली आहे. जास्त बारीक नाही केली तरी देखील चालेल, कारण पुन्हा एकदा आपल्याला हे मिश्रण मिक्सरलाच फिरवून घ्यायचं आहे. आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे. त्यामध्ये 1 चमचा भरून साजूक तूप घालायचं. तूप चांगलं विरघळलं गेलं आणि गरम झालं की यामध्ये आपण जे भाजून घेतलेलं फणसाच्या बियांची भरड आहे ती घालायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला 3 ते 4 मिनिटं म्हणजे आणखीन छान खमंग सुवास येईपर्यंत आणि अजूनही व्यवस्थित या बिया भाजल्या गेल्या नाहीत त्या पूर्ण भाजेपर्यंत म्हणजे त्यातला कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. पुढच्या 2-4 मिनिटातच तुम्ही बघू शकता या भरडचा सुद्धा रंग बदलला गेला आहे. त्यामधून सुद्धा सुवास बाहेर पडायला सुरुवात झाली आहे. आता ह्यामध्ये आपल्याला मेजरमेंट कपचा अर्धा कप भरून ओलं खोबरं घालायचं आहे. मी आज ओलं खोबरं वापरणार आहे, त्यामुळे छान चविष्ट लाडू तयार होतात. पण तुम्हाला ओलं खोबरं वापरायचं नसेल तर सुकं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकता. आता मंद आचेवर या ओल्या खोबऱ्यामधून जो काही कच्चेपणा आहे किंवा त्यामध्ये जे मॉइश्चर असतं ते जाईपर्यंत आपल्याला हे खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं असेल तर फार वेळ लागणार नाही, झटपट ते भाजलं जाईल. ओल्या खोबऱ्याला थोडासा वेळ लागू शकतो. फणसाच्या बियांमध्ये भरपूर अशी पोषक तत्व असतात. अँटीऑक्सिडंट, फायबर, प्रोटीन अशी विविध जीवनसत्वसुद्धा असतात. त्यामुळे तुम्हाला जर गोड खायची क्रेविंग होत असेल, गोड खावंसं वाटत असेल तर असा पौष्टिक लाडू तुम्ही नक्कीच खाऊ शकता किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी किंवा लहान मुलांना सुद्धा हे लाडू तुम्ही देऊ शकता. काही मिनिटातच बघू शकता इथे ओलं खोबरंसुद्धा मी व्यवस्थित भाजून घेतलं आहे. असा एखादा तुकडा तोडून बघायचा, तो चटकन तुटतोय एवढं हे कुरकुरीत झालं आहे. म्हणजे यामधला पाण्याचा अंश पूर्णपणे कमी झाला आहे. आता लगेचच गॅस बंद करायचा आणि हे दोन्ही जिन्नस एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत. गार झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत. आज अजिबात मी साखरेचा वापर करणार नाहीये, तर इथे मी आज गुळाचा वापर करणार आहे. त्यामुळे मेजरमेंट कपचा अर्धा कप भरून आपल्याला गूळ वापरायचा आहे. व्यवस्थित गोडसर लाडू तयार होतात, पण तुम्हाला जास्तीचं गोड आवडत असेल तर थोडंसं जास्तीचं वापरू शकता गूळ. गूळसुद्धा वापरताना आपण जरासुद्धा पाक तयार करणार नाही आहोत. त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्येच हा बारीक चिरलेला गूळ इथे मी वापरणार आहे. लाडू चवीला छान लागण्यासाठी सर्वात शेवटी छोटा पाव चमचा भरून वेलची पूड घालणार आहे आणि गूळ घालून लाडू बनवणार आहोत. त्यामुळे
थोडंसं जायफळ मी ते किसून घेतलं आहे ते सुद्धा यामध्ये घालणार आहे. आता मिक्सरचं झाकण लावायचं आणि आपल्याला हे सर्व जिन्नस एकत्रच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे आणि हातानेच आपल्याला पुन्हा एकदा हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला फार तुपाची गरज लागत नाही. तुम्हाला जर मिश्रण कोरडं वाटत असेल तर थोडंसं 1 ते 2 चमचे वितळवलेलं तूप घालू शकता. आता लगेचच आपण ह्याचे लाडू बनवून घेऊया. एखाद्या अशा खोलगट चमच्याचा वापर करायचा म्हणजे समान आकाराचे लाडू तयार होतात. हे लाडू सुंदर दिसण्यासाठी वरून मी अर्धा काजूचा कापसुद्धा लावून घेणार आहे. तुम्हाला माझी ही आजची फणसाच्या अठळ्यांचे लाडू बनवण्याची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबायला विसरू नका. जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. अशाच पद्धतीने इथे सर्व लाडू मी बनवून घेणार आहे. इथे मी सर्व लाडू बनवून घेतले आहेत आणि मी सांगितलेल्या मेजरमेंटच्या 1 कपच्या प्रमाणात मध्यम आकाराचे बरोबर 7 लाडू तयार झाले आहेत. लाडूचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत आणि हा लाडू मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. किती मऊसूत झाला आहे. तोंडात टाकताच विरघळतील इतका मऊसूत. फक्त 3 पदार्थांचा आपण वापर केलेला आणि इतके मस्त लाडू तयार होतात. तुपाचा सुद्धा अजिबात जास्त वापर नाही आणि साखरसुद्धा वापरलेली नाही. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून सुद्धा मला नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.